आता गेले 8 दिवस झाले रायन्सला सुट्टी होती. आता उद्यापासून त्याची स्कूल सुरू होईल, त्यामुळे म्हटलं घरात काहीच भाजीपाला नव्हता आणि आता तिकडचा मार्ग बंद होता, त्यामुळे जास्त काही भाजी मंडईला जाता नाही आलं. कारण आम्ही दरवेळेस आळंदीमधल्या भाजी मंडईत जाते, तर तुम्हाला ती मंडई दाखवते आणि आजूबाजूचं परिसर पण दाखवते. चला तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि मागच्या व्हिडिओला एवढं प्रेम दिल्याबद्दल सर्वांचं मनापासून खरंच खूप खूप धन्यवाद. आणि व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटू आपण आता आळंदीमध्ये. खूप दिवस झाला आमचा रिक्षा बंद पडला होता, म्हणजेच आमचा माऊली. आमच्या रिक्षाचं नाव आहे माऊली. खूप दिवस झालं, म्हणजे यात्रेच्या खूप दिवस आधीपासून बंद पडला होता, त्यामुळे ह्यांनी काल रविवारी जाऊन नीट करून आणला आणि मग आज रस्त्यावर फायनली तो चालायला लागला. आणि इथे बघा, यात्रेमुळं काही पाळणे वगैरे आले होते, पण तिकडे खूप पाणी साठलं होतं, त्यामुळं ते काही जास्त दिवस चाललं नाही. आत्ता कुठे ते सुरू झाले. आणि इथे ना आम्हाला जातानाच एक पॅसेंजर भेटलं, मग यांनी ना एक पॅसेंजर घेतलं गाडीमध्ये आणि निघालोत. रिक्षाचा हाच एक फायदा होतो की जाता जाता आपला धंदा पण होतो आणि त्यानंतर येता येता आपलं सगळं कामही होतं. तर इथे बघा बस स्टॉप आहे. हे बस स्टॉप एरियाकडला ब्रिज आहे की इथं 2 ब्रिज आहेत. आता आपण चाललो तो एक ब्रिज, त्याच्या खाली एक ब्रिज आहे जो की तो ना 10-15 वर्षापूर्वीच बंद करायचा होता, पण चालला म्हणून ते चालत होते तसा. तर इकडे बघू शकता तुम्ही, खूप सारं नुकसान झालं होतं, ते आता रिकवर करतात. आणि पालखी इथूनच गेलेली आहे. अगदी एका दिवसात त्यांनी ना जे ब्रिजच्या आजूबाजूचे जे जाळ्या निघून गेल्या ना, त्या एका रात्रीमध्ये सगळं बनवून घेतलं. का तर पालखी इथून जाणार होती आणि इथून पालखी गेल्यामुळे ना नेहमीप्रमाणे, म्हणजे दरवर्षी जशी पालखी जाते ना तशीच पालखी गेली. त्यामुळं ना खूप छान वाटलं. थोड्याशा म्हणजे ज्या दिंड्या असतात ना त्या बाहेरच्या साईडनं गेल्या होत्या, पण मेन पालखी आपली माऊलीची इथून गेल्यामुळं. आणि हा रस्ता एकदम एखाद दिवसामध्ये नीट केला त्यांनी बरं का. नगरपालिकेने खूप काम पटकन हाती घेतलं होतं आणि आता अजून बरंच काम चालू आहे. माझे पहिले व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहिलेच असतील, नसेल पाहिले तर नक्की जाऊन पहा. आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि गेले 8-15 दिवस झालं भाजीपाला अजिबातच घरामध्ये काही नव्हतं आणि आता रायन्सचं स्कूल होते ना सुरू, म्हटलं चला आपण जाऊ. हे आहे गणेश मंदिर, जे की आपण ब्रिज म्हणजे पुलाखालचा गणेश मंदिर गणपती म्हणतात त्याला. आणि खूप नवसाला पावणार आहे बरं का. आणि अख्खा तो पाण्यामध्ये होता, ते पण नीट केला, सगळ्यांनी स्वच्छ केला. एक दिवशी नक्कीच मी इथल्या मंदिराचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवेन. आणि हे बस स्टॉपची अवस्था अशी आहे. अजून तरी गाड्या तिथे येत आहेत, पण जास्त अजून बस तिथे नव्हत्या. सगळ्या बस आता दुसरीकडे ट्रान्सफर केल्या होत्या. त्यानंतर ही आहे नगरपालिका आळंदीची आणि इथंच मार्केट भरलं. आणि खूप दिवसांनी मार्केट लागलं होतं, बंद होतं मार्केटला, त्यामुळं गर्दी तर ना खूप होती. लसूण कसं दिला? काय लसूण? 40, 50, 60. 60. मावशी कांदे कसे दिले? कांदे मला तर एवढ्या गर्दीत ना काय घ्यावं ना हेच कळत नव्हतं. शेवटी मी ना जिथे शांत दुकान आहे ना तिथे गेले आणि तिथे लसूण बऱ्यापैकी चांगला होता आणि स्वस्तही होता, मग तिथेच घेतला लसूण मी. आणि ना रायन्सचे बाबा अजून बराच लांब होते, कारण त्यांना ॲटो लावायला जागाच भेटली नव्हती. त्यामुळे मी काय अजून जास्त भाजीपाला घेतला नव्हता, त्यांची वाट बघत होते. कारण खूप सारे एकदम घेतला ना मग ते ओझं खूप होतं त्यामुळे मी बघत होते मार्केटमध्ये कुठे काय स्वस्त आहे काय. आणि डायरेक्टली कॅमेरा आता मी त्यांच्याकडे करू शकत नाही ना, त्यामुळे मी थोडासा असं खाली धरूनच फोन चालवत होते. आणि बाकी नंतर इथे मी लसूण घेतल्याच्यानंतर मला इथे बटाटे थोडे स्वस्त वाटले, मग इथे बटाटे घेतले. तो 15-80 बाबा पण आले होते आणि त्या मावशीकडे आधी सुट्टे नव्हते, मग त्यामुळं मग ऑनलाईन पेमेंट केलं त्यांच्या. आणि सर्वजण ना ह्याच बटाट्याचे म्हणजे काकूकडं ना घेत होते, कारण कमी होते जरा नवीन बटाटे, पण ठीक होते, थोडेसे स्वस्त असल्यामुळे सर्वजण इकडेच येत होते आणि गर्दी होत होती त्यामुळे. आणि त्यातल्या त्यात माझ्याकडे सुट्टे नव्हते ना, त्यामुळं थोडे प्रॉब्लेम येत होता. मग त्यांना मग ऑनलाईनच पेमेंट करावं लागलं मला. मिरची
पावशे फ्लावर तिकडे ठाला हे घ्या फ्लावर ताई वांगे कसे नाही ओला नसेल बघा वाळलेला बऱ्यापैकी झाला असेल हो. मावशी राहायला कणीस हा लय दिवसांनी उघडलं ना मार्केट बहुतेक पालेभाजी पुढं बघावं लागेल अरे ते स्वीट कॉर्न घ्यायचं रे राहायला तर जास्त काय नाही जे सुके माल होते ना म्हणजे बटाटा कांदा आणि लसूण वगैरे हे मी घेतलं बऱ्यापैकी आणि त्याच्या रायांसाठी स्वीट कॉर्न पण घेतलं आणि त्यानंतर ना म्हणलं पालेभाज्या घ्यावं पण खूप सारी गर्दी होती आणि पालेभाज्या पण एवढा काही व्यवस्थित दिसून येत नव्हता आणि मला थोडाफार उशीर झाला त्यामुळे एवढा काही विशेष नव्हता भाजीपाला त्यामुळे मग आम्ही म्हटलं परत 1-2 दिवसांनी चक्कर मारता येईल जेवढं आता कामापुरतं लागतं तेवढं घेतलं होतं तर चला तुम्हाला कसा वाटला आजचा माझा व्हिडिओ तो नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लाईक तर नक्की करा जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ आणि बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ आल्याचं नोटिफिकेशन येईल तर बघा संध्याकाळचा असा व्ह्यू दिसतो नगरपालिकेच्या समोर तर नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला माझा हा व्हिडिओ भाजीपाला आणला तर खरं पण मला लगेचच वहिनीकडे चपात्या करायला जायचं होतं त्यामुळे मग मी पटकन भाजीपाला तसाच ठेवला आणि वहिनीकडे गेले तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये